पुणे टाइम्स मिरर आणि सिविक मिररच्या फॅब चॅम्प अवॉर्डसाठी तुम्ही उपस्थित होता, तर स्पेशल गेस्ट म्हणून कसा वाटला तुम्हाला आजचा कार्यक्रम? खूप छान. आत्ता सीझन 4 आहे या फॅब चॅम्प्सचा. आणि ॲक्च्युली मला हे पहिल्यांदाच आलो, त्यामुळे मला हे फॅब काही कळलेलं नव्हतं. पण नंतर मी जेव्हा तिथे बसलो होतो तेव्हा अच्छा म्हणलं फूड अँड बेवरेज असं ते फॅब आहे. म्हणलं ती कन्सेप्ट मला पहिली आवडली की इट्स रिअली नाईस की फॅब चॅम्प्स. आणि खूप छान वाटतं. आय एम अ फूडी. मला स्वयंपाक करायला खूप आवडतो, व्हेज नॉनव्हेज. त्यामुळे फूडशी रिलेटेड काहीही असलं तरी तिथे जाऊन म्हणजे त्या निमित्ताने काय होतं माहिती आहे का, कधी कधी असं होतं की आपण 30 रेस्टॉरंट सारखी बघत असतो, पण अनेक नवीन एंटरप्रेन्योर्स येत आहेत की जे कलिनरीमध्ये त्यांचं करिअर घडवू इच्छितात. खूप नवीन नवीन मुलं किंवा तरुण मुलं या फील्डमध्ये येत आहेत, नवीन ॲम्बियन्स घेऊन नवीन हॉटेल सुरू करत आहेत. तर हे खूप एनकरेजिंग आहे, कारण फूड जेवण ही अशी एक गोष्ट आहे की जी जगाला कनेक्ट करते. तुम्ही काही ना काहीतरी खात तर नक्कीच असता, आवडीचं फूड असतं. त्यामुळे एका प्लॅटफॉर्मवरती एवढे सगळे एंटरप्रेन्योर्स आणि एवढे सगळे हॉटेलियर्स एकत्र बघायला मिळणं, त्यातले काही लेजेंडरी पण आहेत. म्हणजे इराणी कॅफे असेल किंवा काय म्हणूयात त्याला की इराणी रेस्टॉरंट्स असतील, ही जुनी झाली. पण आज मी एस्पेशली या आजच्या इव्हेंटला खूप नवीन रेस्टॉरंट्स बघितले ते, विच इज व्हेरी व्हेरी नाईस. सर, तुम्ही म्हणालात की स्वयंपाक करायला आवडतो तुम्हाला. तुम्हाला काय बनवायला आवडतं आणि तुमचा आवडता पदार्थ कुठला? माझा आवडता पदार्थ खरं तर ना साबुदाण्याची खिचडी आहे. म्हटलं तर खूप सोपं आहे, म्हटलं तर खूप अवघड आहे. साबुदाण्याची खिचडी का, तर ती जर जमली तर ती चांगली होते, आणि नाही जमली ना तर ती फेकून द्यायला लागते, कारण की ती अजिबात एडिबल नसते. पण हा माझा आवडीचा पदार्थ झाला. पण कुक करायला मला नॉनव्हेज जास्त आवडतं. आणि आय डू कुक चिकन अँड मटन. मी कोल्हापूरचा आहे आता, त्यामुळे पांढरा तांबडा आणि कोल्हापुरी कुझिन मी जास्त बनवतो. धन्यवाद सर. थँक्यू सर.